रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. प्रगट कशी झाली त्याची पूर्ण कथा मला सांगा. मग त्यावेळेस कथा सांगू लागली. मग हा पर्वत किंवा हा हिमालय, त्यालाच हिमवान सुद्धा म्हणतात. आणि या पर्वतराजाची, हिमालयाची, या हिमवानाची पत्नी म्हणजे मेना. तिला हिंदीत मेना म्हणतात, तिचं नाव मैना. मग ही मेना हिच्याबरोबर पर्वतराजाचा, हिमालयाचा, हिमवानाचा विवाह झाला. मग ही मेना कोण आहे? कोण आहे ही मेना? तर ही दक्ष कन्या आहे. दक्ष कन्या कश्यपाला दिली. मग तिला स्वधा नावाची कन्या झाली. पुन्हा ही पितरांना दिली. स्वधा व पितरापासून 3 कन्या झाल्या. स्वधा आणि पितरापासून 3 कन्या झाल्या. एक मेधा, दुसरी धन्या आणि तिसरी कलावती. या योगिनी म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्या योग साधनेमध्ये प्रसिद्ध होत्या. मग एके दिवशी भगवान शिवाचं विष्णूचं ते भजन करू लागल्या. कोणी? ह्या तिन्ही कन्या मेधा, धन्या आणि कलावती ह्या भगवान विष्णूचं भजन करू लागल्या. आणि भजन करत करत त्या दर्शनाला गेल्या भगवान विष्णूच्या. आणि दर्शन करून आपल्या स्थानावर येऊन बसल्या. जिथंही त्या भजन करू लागल्या त्या स्थानावर येऊन बसल्या. आणि मग त्या ठिकाणी सनकादिक महाराज आले. सनकादिक महाराज आले, परंतु यांनी त्यांना नमस्कार केला नाही. परंतु साधू पुरुष संत जर आले, समोरून आले किंवा आपल्याला दृष्टीला जर दिसले, तर आपण त्याची निंदा न करता काय केला पाहिजे? नमस्कार केला पाहिजे. एवढं जरी नाही जमलं तर किमान निंदा तरी करू नये. का? ज्ञानोबारायनं सांगितलंय ना, देवा संत वृंद नमस्कारी जे, का घडे तरी पूजीजे, ते वाचोनी केवी निंदी जे स्वयं वाचा. साधू संताला एकतर नमस्कार करावा, त्यांचं दर्शन घ्यावं. हे नाही झालं तर साधू संतांचं पूजन करावं. आपल्याच्यानं नमस्कारही करणं होत नाही, आपल्याच्यानं साधू संतांचा आदर सत्कारही करत होत नाही, पूजाही करणं होत नाही, तर किमान निंदा तरी करू नये. आणि साधू संतांची, थोर महापुरुषांची जर निंदा घडली तर आपल्याला पाप लागत असतं. किंवा संत कोणाला म्हणावं महाराज? सध्या माणसं कोणालाही संत म्हणायलेत. परंतु संत कोणाला म्हणतात त्याच्या काही व्याख्या सांगितल्यात. नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावकः, न चैनम क्लेदयन्त्यापो, न शोषयती मारुतः. ज्यानं जन्मही जिंकलाय आणि ज्यांनी मृत्यूही जिंकलाय, यालाच तुम्ही काय करा? संत म्हणा. मग आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो, या महाराष्ट्रामध्ये आपल्याला साधू संतांची परंपरा आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप संत शिरोमणी ज्ञानोबाराय, संत शिरोमणी नामदेवराय, सावता महाराज, जनाबाई महाराज, मुक्ताबाई महाराज, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, जगद्गुरु तुकोबाराय, समर्थ रामदास स्वामी महाराज, आपल्या जिल्ह्यातील सद्गुरू मोतीराम महाराज, मारुती महाराज, उमागीर महाराज, बालासाहेब महाराज पोळ, पुन्हा त्रिधाऱ्याचे ओंकारनाथ देव भगवान, अशा अनेक साधू संतांच्या सहवासात आपण किंवा पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये राहतो. मग यांनाच का संत म्हणतो तो आपण? कारण यांनी जन्मही जिंकलाय, यांनी मृत्यू जिंकलाय. आज ज्यांची जल समाधी आपण साजरी करतो, तर नाथषष्ठी म्हणून
शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या बाबतीत असं सांगितलं जातं, त्यांचं जीवनचरित्र. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आपला जन्मही जिंकला आणि मृत्यूही जिंकला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी फाल्गुन वद्य षष्टीला देह समर्पित केला आणि देह समर्पित केला की सर्व त्या पैठण क्षेत्रामध्ये चर्चा झाली. बाबा गेले, महाराज गेले, बाबा गेले, बाबा गेले, बाबा गेले, बाबा गेले. सर्वांवर दुःखाचा डोंगर पसरला, अश्रूच्या धारा होऊ लागल्या. आणि तितक्यामध्ये मग आपल्या इकडं परंपरा आहे की एखादा व्यक्ती एखाद्या गावात गेला, मग तो महाराज असेल, साधू असेल किंवा कोणताही व्यक्ती असो, तर त्याच्या अंत्यविधीला जाणे किंवा वाट लावायला जाणे. मग त्या पैठण क्षेत्रामधील अनेक व्यक्ती त्या नाथ महाराजांच्या अंत्यविधीला हजर झाले. अंत्ययात्रा निघाली. चौघ जण खांदेकरी समोर मडकं धरलेलं आणि त्या अंत्यविधीमध्ये अनेक भक्त मंडळी, गावातील मंडळी. तितक्यामध्ये काय झालं, त्या चौघा जणाला खांदेकऱ्याला जरा अभिमान झाला, अहंकार आला. ते एकमेकाला बोलू लागले, ओ विष्णुपंत. ते म्हणला, काय वामनपंत? अरे बघा ना, म्हटले ह्या नाथ महाराजांनी काय रामायणासारखा ग्रंथ लिहिला, गवळणी लिहिल्या, भारूड लिहिले, श्रेष्ठ असणारा भागवत ग्रंथासारखा ग्रंथ लिहिला, अनेक प्रकारची यांनी शास्त्र लिहिले, वाङ्मय लिहिलं ह्यांनी. परंतु शेवटी खांदा कोणाचा कामाला आला? आपलाच खांदा कामाला आला का नाही, असा अहंकार झाला. हे ऐकलं नाथ महाराजांनी. कुठं वरी जे होते ना, नाथ महाराजाला वाटलं अरे ह्याला अहंकार आलाय. नाथ महाराज म्हणले, ओ पंत. पंत म्हटले, आवाज कोणाचा रे? म्हणले, नाथ बाबाचा. हे शक्यच नाही. पुन्हा आवाज दिला, अय वामन पंत. हे न बघितलं तर नाथ बाबा काय करायले, तर आवाज द्यायले. त्यानं खाली तिरडी ठेवली. म्हणले, अरे तुमच्या काय खांद्यावर जायचा का, माझा काय मान नाही का, काय ठेवा खाली. सगळी चर्चा झाली. बाबा गेले, बाबा उठले, बाबा गेले, बाबा उठले. नाथ बाबा जिवंत झाले. 1 नाही, 2 नाही, 10 दिवस नाही, 30 दिवस नाही, 100 दिवस नाही. नाथ बाबा 1 वर्ष जगले. पुन्हा किती वर्ष? 1 वर्ष. पुन्हा तीच तिथी फाल्गुन वद्य षष्ठी आली आणि पुन्हा बाबाने आपला देह समर्पित केला. पुन्हा गावात चर्चा सुरू झाली. बाबा गेले. पुन्हा तशाच प्रकारचा सर्व विधी झाला. पुन्हा बाबाची तीर्थयात्रा निघाली, नाथ बाबांची. नाथ महाराजांची ती अंत्यविधी निघाली आणि पहिल्यांदा जशी ती येशीत आलेली होती तसं त्या गावाच्या बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर त्याच गावातील एक मुलगी, तिचं लग्न झालं आणि पहिल्यांदाच आपल्या सासरी नांदायला जाणार. काय आनंद म्हणून तिच्या आईला. परंतु ही अंत्ययात्रा समोरून आली की तिच्या आईला वाटलं कोणाची गडी अंत्ययात्रा, आणि अपशकुन झाला. पाठीमागच्या व्यक्तीला बोलवलं, ओ इकडे या ना. ते आला जवळ माणूस. ही अंत्ययात्रा कोणाची तुम्हाला माहित नाही? अहो नाही माहित. नाथ बाबाची. नाथ महाराज गेले ना, त्यांची अंत्ययात्रा आहे. ती बाई मनातली मनात म्हणली, माय काय ह्या नाथ महाराजाला आजच मारायला टाइम होता का काय? माझी एकुलती एक लेक आज पहिल्यांदा सासरला चालली आणि अपशकुन झाला असं मनात आलं की नाथ बाबाला कळलं. नाथ बाबा पुन्हा उठून बसले. ओ पंत. ते पंत म्हटले, कोण बोललं? कोण नाही म्हटले, वरी नाथ बाबा बोलायले. पंत. ते पंतानं खाली ठेवलं. म्हणले, नाथ महाराज आमच्या मनात सुद्धा आलं नाही बरं तुमच्याविषयी काही. अरे म्हणले, तुमच्या मनात नाही आलं पण तिकडं बाईच्या मनात 100% आलंय ना. म्हटले, ठेवा खाली. ठेवलं आणि पुन्हा नाथ महाराज आपल्या घरी चालत गेले. सर्व नागरिक सुद्धा आपल्या घरी चालत गेले. पुन्हा नाथ महाराज 1 वर्ष जीवन जगले. किती वर्ष? 1 वर्ष. पुन्हा नाथ महाराजांनी हीच तिथी फाल्गुन वद्य षष्ठी आणि पुन्हा नाथ महाराजांनी एक बदल केला. नाथ महाराजांना वाटलं नको गडे, कोणाला त्रास नको, कोणाला त्रास देणं नको, माझी अंत्ययात्रा काढा. लोक आता कंटाळेत म्हटले मला.
मग नाथ महाराजांनी टाळ मृदंगाच्या जयघोषामध्ये आपल्या त्या गोदावरीच्या पात्रामध्ये जल समर्पित झाली. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी जल समाधी घेतली. टाळ मृदंगाच्या घोषात भानुदास एकनाथ, 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 टाळी. भानुदास एकनाथ, 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 एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास, भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. द्वारिकाधीश भगवान की जय. परम पार्वती पते शिवार हर हर महादेव. मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पर्यटन क्षेत्रावर होत आहे. म्हणा आपण आपलं भाग्य इतकं समजायला पाहिजे की आपल्याला या द्वारका नगरीमध्ये आपल्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा समाधी सोहळा आपल्याला कथेमध्ये साजरा करायला भेटला. नाही तर काय जण म्हणू लागले, अरे हे यात्रा काढली रे, तुकाराम महाराजाची विजय, नाथषष्ठी. मग आपल्या परराज्यात सुद्धा येऊन जर आपण आपल्या साधू संतांचा जर गुणगान आपल्याच्यानं होत असेल तर आपल्यासारखं दुसरं भाग्यवान कोण आहे महाराज. म्हणून टाळी वाजून स्वागत करा या आयोजकांचं. आपण सगळेच जण आयोजक आहेत, आपण सर्वच जण आयोजक आहोत. मग तसा हा पार्वती नावाचा खंड सुरू झाला आणि ह्या तिघी जणी म्हणजे मेधा म्हणून आपण आपल्याला नमस्कार जरी करणं झाला नसेल, एखाद्याची पूजा जरी करणं झाली नसेल तर निंदा तरी करू नये. मग ह्या सनकादिक महाराजांनी शाप दिला, तुम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल. आणि नंतर त्या व्याकुळ झाल्या, महाराज आम्हाला उशाप द्यावं. मग त्यांना उशाप दिला की तुमचं महान कार्य असेल. मग मेनेला उशाप असा दिला की मेनेला सांगितलं तुझ्या घरी पार्वती माता जन्माला येईल. धन्याला सांगितलं की तू जनकाची पत्नी होशील आणि तुझ्या इथं सीता आईसाहेब येतील. आणि कलावतीला सांगितलं की तू कीर्तिदा होशील आणि तुझ्या घरी राधा जन्माला येईल. कोणी? राधा येईल. मग या हिमालय व मेनेने भगवती जगदंबा मातेची आराधना सुरू केली. आणि आराधना सुरू केल्याच्या नंतर भगवती जगदंबा माता प्रसन्न झाली. काय पाहिजे मागा. त्यावेळेस यांनी सांगितलं की आई तू आमच्या घरी प्रगट व्हावीस. आणि मग त्या जगदंबेने सुद्धा वरदान देऊन टाकलं की मी ठीक आहे, मी तुमच्या घरी यायला तयार आहे. मग सर्व देवी देवतांनी सुद्धा जगदंबा मातेचं स्तवन केलं. आणि या मेनेला पुन्हा गर्भधारणा झाली आणि त्या मेनेचं तेज वाढू लागलं. कारण उदरात कोण आहे? साक्षात भगवती जगदंबा पार्वती आईसाहेब आहेत. त्या मेनेचं तेज वाढू लागलं. आणि काही दिवसानंतरच भगवती जगदंबा माता प्रगट झाल्या. जगदंबा माता जय. आणि मग ती बाललीला करू लागली. मग सर्वांना आनंद झाला. दासी दास सर्वजण आनंदित झाले आणि आनंद उत्सव साजरा करू लागले. कोणी पाळणा म्हणू लागलं. मग हिला कोणी पाळणा म्हणू लागलं, कोणी आनंदामध्ये नृत्य करू लागलं. कारण ही नीलवर्ण कन्या आहे. मग हिचं नामकरण ठेवण्यात आलं. हिचं नामकरण म्हणजे बघा काय काय नाव आहे तिला. कोणी काली, कोणी तारा, कोणी षोडशी, कोणी भुवनेश्वरी, कोणी भैरवी, कोणी विद्या.
कोणी धुमावती, कोणी वगलामुखी, कोणी सिद्धविद्या, कोणी कलात्मिका, अशा वेगवेगळ्या नावाने तिला हाका मारू लागली. आणि मग तिचा नामकरण विधी ठेवायचं ठरलं आणि कुळाला अनुसरून असं नाव ठेवलं तिचं, म्हणजे पर्वताची कन्या. पर्वताची कन्या आहे म्हणून तिचं नाव ठेवलं पार्वती आई साहेब. पार्वती माता की जय. मग ही पार्वती अनेक लीला करत 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 ही उपवर झाली. मग हे उपवर झाली, वयात आली, आता हिचा विवाह करायचा. तर देवर्षी नारद महाराज त्या पर्वतराजाच्या घरी, हिमवानाच्या घरी आले. नारायणा 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 नारायणा. आमच्या नकुल महाराजासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या बरं. खरंच, कारण ही जी कथा सुरू आहे ही संगीतमय कथा आहे महाराज. गुणवान भेटणं लय अवघड आहे. काय कोणी भेटेल तुम्हाला या पृथ्वी तलावर, परंतु गुणवान सांभाळणं म्हणजे हत्ती सांभाळणे. काय सांभाळणे? गुणवान सांभाळणं म्हणजे हत्ती सांभाळणे. हत्ती आहे का आपल्या गावात कोणाकडं? नाही ना, कोणाकडंच नाही. गुणवान आणि गुणवानाची किंमत करणारे आपण सगळे मंडळी, आपण सर्व मंडळी ही गुणवानाची किंमत करणार आहेत. नकुल महाराज आमचे म्हणजे काय वातावरण निर्माण केले. आमच्या मनात प्रश्न होता की महाराज ऐन टायमाला आता आम्ही करावं काय. यांना म्हटलं घालोनिया भार राहिलो निश्चिंती, देवावर भार सोडून द्या. तसं तर मग आमचे मनोज महाराज बी वाजवतात सिंत. कोणालाच नाही जमलं तर मी बी वाजवतो ना सिंत. सिंत आपल्याला पण येतं, कुठे ठेवायचं आणि वाजवायचं, त्याला काय. समोर गळ्यात घालून एकदा कीर्तन केलेलं आहे मृदंग वाजून. काही ठिकाणी नसतात ना मृदंग वाजून. सगळ्या कला येतात आपल्याला, कुठंच आडायचं काम नाही, चौकोनी चिर आहेत. काही सांगा तुम्ही, ढोलक वाजवतो, तबला वाजवतो. आता प्याडचं शिक्षण घ्यायचं जरासं, कामापुरता येते. करिवार महाराज आहेत ना आमची, करिवार महाराज सुद्धा काही कमी नाहीत. आमचे संगीत अलंकार आहेत. गायनाची साथ करण्यासाठी, तबल्याची साथ करण्यासाठी हे दोन बंधू आहेत, एक राम और एक लखन. मेरे दो अनमोल रत्न म्हणायचं काम आहे महाराज. हे दोन अनमोल रत्न आहेत. हे ज्यांच्या पोटी जन्माला आले त्यांच्या मातोश्री म्हणजे त्याही काय कमी पुण्यवान नाही. त्यांचे वडील सुद्धा खरं महाराज. ह्यांची पिढी पहा, आता तिसरी पिढी सुद्धा परमार्थात आली. आमचा जयेश महाराज, मला लांब व्हायचे, लांब काय व्हायचे, मला राम व्हायचे. कधी आपला राम? पहिली दिवशीपासून म्हणते आपला रामाचं कधी. तुला राम आणतो, लवकरच आणतो, थांब. ह्यांच्या वाडवडिलाची पुण्य आहे आणि ह्यांचा हे जे वेल आहे ना असा वाढत वाढत वाढतच जावं महाराज, अशी मी वैयक्तिक प्रार्थना द्वारकाधीश भगवंताच्या चरणी करतो. कारण ह्यांच्याशिवाय एकट्याचा नोहे खेळ मनोनी मेळ जमविला. ढोलकवादक आमचे देवाभाऊ, पुन्हा विकास, पुन्हा हे आपल्याला हे सर्व चित्रीकरण पाहायला भेटणार आहे. आपले पंतू नातू सर्वजण पाहणार आहेत आपल्याला, म्हणून हे यूट्यूब चॅनलचे मालक माऊलीदादा आहेत. आणि श्रोते कसे असावेत असा जर मला कोणी प्रश्न केला, प्रश्न लय करतात आणि प्रश्न केला पाहिजे, श्रोते कसे असावेत, तर त्यांना मी एकच सांगणार की तुम्ही वृंदावनची कथा पहा आणि द्वारकेची कथा पहा आणि त्यातील आमचे श्रोते पहा. म्हणून तुम्ही श्रोतेसुद्धा तन्मयतेने, श्रद्धेने, निष्ठेने एका जाग्यावर बसून कथा श्रवण करत आहात. मग देवर्षी नारद महाराज भजन करत आले. नारायणा 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 नारायणा
नारायण. आणि देवर्षी नारद महाराज तिथं आल्याच्या नंतर नारद कोण आहे? नारद कोण आहे? नारदाला बोलवा. नारद महाराज. श्रीधर नारद मुनी चला. नारायण नारायण नारायण. ओ नारायण 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 नारायण. देवर्षी नारद महाराजांचं स्वागत केलं. टाळी वाजवून स्वागत करा देवर्षी नारद महाराजांचं. कारण बापाला चिंता असते हो महाराज आपल्या मुलामुलींची. बाप कसा आहे? एरवी आपल्याला आई पुस्तकातून समजली, कथामधून समजली, एखाद्या चित्रपटामधून समजली, एखाद्या कादंबरीमधून समजली, परंतु बापाला मात्र कोणी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. या शेतकरी बापाला कोणीतरी समजून घेतलं पाहिजे. पप्पा तुम्ही काय केलं माझ्यासाठी? असं जर म्हणणार कोणतं जर पोरग या मंडपात असेल तर त्याला माझं एकच सांगणे, सध्या या रस्त्याचे कामं सुरू आहेत आणि त्या रस्त्याचे कामं सुरू असताना दगड फोडणारे पती आणि पत्नी आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा 7 ते 8 वर्षाचा आहे. तो जसे आपले आई वडील डोक्यावर दगड घेऊन त्यांना मदत करतो तसा तो मुलगा सुद्धा त्यांना मदत करतो. मग आपण आपलं वय आठवा आणि आपल्या आईवडिलांचे कष्ट आठवा. बाप साधारण नाही महाराज. बाप हा आपल्याला रागवणारा वाटतो. बाप हा फणसासारखा आहे. त्याचे टोचणारे काटे आपल्याला दिसतात, परंतु त्या फणसामध्ये जसा आत गर असतो तसा त्या बापाच्या अंतःकरणामधला गर कधीतरी चाकून पहा. ज्या दिवशी या बापाला किंवा या आई वडिलांना आपल्याला अपत्य झाली त्या दिवसापासून बाप आणि त्याची आई फक्त आणि फक्त जीवन जगतात, ते म्हणजे आपल्या मुलाबाळासाठी जीवन जगतात. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हासू जरी कनावा कला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. बापाचं सुद्धा प्रेम खूप असतं. तसं त्या हिमालयाने त्या पर्वतराजाने असं ठरवलं की आपल्या या पार्वतीचं लग्न करायचं, विवाह करायचा आहे. नारदांना विचारलं माझ्या मुलीला कसा मुलगा प्राप्त होईल, कारण नारद हे भविष्य पाहिजे. मग नारदजींनी सांगितलं की या तुमच्या मुलीला तुमची मुलगी फार भाग्यवान आहे. या मुलीला असा पती मिळणार आहे की हा जगाचा मालक आहे. जटाजूट धारण केलेला आहे, त्रिशूळ हातामध्ये घेतलंय, डमरू घेतलेला आहे, अंगाला भस्म लावणारा असेल असं वर्णन करून सांगितलं. मग हे वर्णन भगवान शंकराला जुळतं आणि पार्वतीला सुद्धा आनंद झाला, परंतु मेनीला दुःख झालं. असला जावाई नको ग बाई. कसला जावाई? जटा धारण केलेल्या, भस्म धारण केलेला, हातात डमरू, रुद्राक्षाच्या माळा असला नको. कारण प्रत्येक जणाची विचार करण्याची एक पातळी असते. आईला वाटतं की माझ्या मुलीला कसा मालक भेटला पाहिजे. कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बंधवा कुलमिच्छन्ति मिष्टाने इतरे जनाः. त्या मुलीला वाटतंय की मला मालक कसे भेटावेत.
रूपवान भेटावेत. त्या कन्येच्या आईला वाटतं की माझ्या मुलीला नवरदेव कसा भेटावा. वित्तम पैशावाला, पिता श्रुतम पित्याला वाटतंय की संस्कारित असावा. मग या व्यासपीठावरून आपल्याला सांगणे, आपण आपली मुलगी देताना जरा विचार करून द्या, कोणाच्याही गळ्यात घालू नका. सुसंस्कारित घर पहा, त्या मुलाला संस्कार कसे ते पहा, अशा घरी द्या. पिता श्रुतम बंधवहा कुलमिच्छन्ति, जे आपले भाऊबंधकी आहेत, भाऊ आहेत, चुलते, काका काकी मावशी, हे जे कोणी आहेत हे काय पाहतात, हे कोण्या कुळातले कुळ बघत असतात. आणि जे लग्नाला आलेत, मिष्टान्ने इतरे जनाः, लग्नात जेवाय काय केलंय, बासुंदी केली का, गुलाबजामू केलेत का. तसं या देवर्षी नारद महाराजांनी या पार्वती आईसाहेबाला कसा पती भेटेल ह्याचं वर्णन करून सांगितलं. आणि माता पार्वती नारद महाराजांना म्हणतात की देवर्षी नारद महाराज, मग माझा विवाह अशासोबत होणार आहे, तर मग मी काय करू. कारण मुलीनंही कुठंतरी साधना केली पाहिजे. प्रत्येक मुलीला असं वाटतं की मला चांगला नवरदेव भेटावा, चांगला मालक भेटावा, परंतु आपण काहीतरी पुण्य कमवलं पाहिजे. महाराज मी काय करू. त्यावेळेस सांगितलं तुम्ही साधना करा, तुम्ही तपश्चर्या करा. मग पार्वती आईसाहेबाला असा उपदेश केल्याच्या नंतर पार्वती आईसाहेबाने तपश्चर्या करण्याचं ठरवलं. आणि पार्वती आईसाहेबांनी तपश्चर्या सुरू केली. सर्व देवी देवता खुश झाले, कारण त्यावेळेला तारकासूर नावाचा एक दैत्य होता. हा दैत्य सर्वांना त्रास देत होता. आणि तारकासूर हा भगवान शंकराच्या मुलाच्याच हाताने, पुत्राच्या हाताने मरणारा होता. मग हा तारकासूर कोण आहे. कारण कथा म्हणजे बटीला बटी वाढत जात असते. मग तारकासूर कोण आहे, तर तारकासूर हा वज्रांग दैत्याचा पुत्र आहे. या तारकासुराची कथा जशी शिवमहापुराणात आली तशी श्रीमद देवी भागवत ग्रंथामध्ये सुद्धा आलेली आहे. मग हा तारकासूर कोण आहे, तर तारकासूर हा वज्रांग दैत्याचा पुत्र आहे. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपूची आई दिती, या दितीने ही कश्यपूकडे गेली, कश्यपाकडे गेली आणि म्हणली की मला असा पुत्र द्या की तो सर्व देवतांना परास्त करेल. मग हिनं एक व्रत केलं आणि तिला मुलगा झाला. मग त्या वज्रांग हा दैदिप्यमाने सर्वांना त्रस्त केलं. कश्यपाला फार वाईट वाटू लागलं की मी तर हिला वर दिला की तुला चांगला मुलगा प्राप्त होईल, तो सर्व देवी देवतावर भारी पडेल, आणि हे तर सर्वांना त्रास द्यायला. त्याला वाईट वाटलं. अरे रे 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 मुला, आपल्या मुलाला सांगण्याचा प्रयत्न केला त्या कश्यपाने, तू असं करू नकोस, उपदेश केला. आणि मग याचा विवाह वज्रांचा मुलगा अर्थात वरांगी बरोबर केला. वरांगी ही दैत्य कन्या आहे. पुत्रासाठी त्यांनी पतीकडे विनंती केली. कोणी, वरांगीने वज्रांकडे विनंती केली की मालक आपल्याला एखादं अपत्य झालं पाहिजे. मग त्यांना एक अपत्य झालं आणि त्याचं नाव ठेवलं ते म्हणजे तारकासूर. मग त्या तारकासुराने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. माग काय पाहिजे. मग त्यानं सांगितलं की मला अमर करा. ब्रह्मदेव महाराज म्हटले अमर मी नाही तर तुला कुठून करून देऊ. मग मला असा वर द्या. तारकासुराने वर मागितलाय की मला असा वर द्या की माझा मृत्यू हा भगवान शंकराच्या मुलाच्या हाताने व्हावा. असा वर का मागितला असेल त्याला माहिती. भगवान शंकर म्हणजे त्यागी, हे वैरागी आहेत, ह्यांना वैराग्य प्राप्त झालेलं आहे. ह्यांचा आणखीन विवाहच नाही. हे विवाह कधी करतील आणि त्यांना मुलगा कधी होईल, म्हणून त्यांनी असा वर मागितला की माझा मृत्यू हा भगवान शंकराच्या मुलाच्या हाताने व्हावा. आणि मूळ कथा सुरू होती. पार्वती आईसाहेबांनी भगवंताची आराधना सुरू केली आणि पार्वतीला भगवान शंकराची आराधना केल्याच्या नंतर ती झाडाची पानं खाऊ लागली. कशाची, झाडाची पानं खाऊन तपश्चर्या करू लागली. म्हणून पार्वती आईसाहेबाला दुसरं नाव पडलं, ती म्हणजे अपर्णा. कोणतं नाव, अपर्णा नाव पडलं. या पार्वती आईसाहेबांनी 5 तत्वावर विजय मिळवला. मग ते 5 तत्व म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मग ह्याची काय तुम्हाला हिस्ट्री सांगायची गरज नाही, तुम्ही मला शिकवणार आहे.
मग भगवान शंकर तर तपश्चर्येत आहेत. भगवान शंकर सुद्धा तपश्चर्या करायलेत आणि इकडं पार्वती आईसाहेब सुद्धा तपश्चर्या करायलेत. मग इकडे ह्या सर्व देवी देवतांना वाटलं हे दोघं जर तपश्चर्येत राहिले तर हा तारकासूर कधी मरेल. यांना चिंता कशाची? आपलीच, स्वतःचीच. ह्यांना चिंता तारकासूर मारण्याची आणि पार्वती आईसाहेबाला चिंता भगवान शंकर प्रसन्न करून घेण्याची, जे ते आपल्या चिंतेमध्ये व्याकुळ. मग सर्व देवी देवतांनी मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये असं सांगितलं, असा ठराव झाला की कामदेवाला सांगितलं की तू काय कर, भगवान शंकराला जाग कर. मग कामदेव म्हणला मी जाग करतो. आणि कामदेवानी रतीला आणि बसंतला सोबत घेऊन तिनं 5 बाण मारले कामाने. कोणावर? भगवान शंकरावरच. आणि काम हा फार वाईट आहे. आणि कामदेवाला आशीर्वाद दिलेला होता, वरदान दिलेलं होतं की तुझा प्रभाव ब्रह्मा, विष्णू आणि महेशावर सुद्धा चालणार. या कामदेवाने त्यांच्यावर बाण चलवल्याच्या नंतर भगवान शंकराची समाधी उत्थान झाली. भगवान शंकराने जसे आपले नेत्र उघडले, तिसरा डोळा उघडला आणि कामदेव जाग्यावर भस्म केला. राखत झाली त्याची महाराज. कामदेव भस्म केला. मग भगवान शंकर क्रोधायमान आहेत, राग आलेला आहे त्यांना. सर्व देवी देवता भगवान शंकराच्या समोर गेले आणि विनंती केली, देवा शांत व्हा. सर्व देवी देवतांनी भगवान शंकराला शांत केलं आणि सांगितलं, भगवान शंकर तुम्ही पार्वती आईसाहेबाला दर्शन देण्यासाठी जा, कारण पार्वती आईसाहेब अनेक दिवसापासून तपश्चर्या करत आहेत. मग भगवान शंकराने पार्वती आईसाहेबाची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि समोर प्रकट झाले, दर्शन दिलं आणि स्वतःच जटाधारी वेश धारण केला आणि शंकराची निंदा करू लागले. कोण निंदा करू लागले? भगवान शंकर स्वतःचीच निंदा करू लागले की म्हणू लागल्या, तुला ज्याच्यासोबत विवाह करायची इच्छा आहे ते तर कसं आहे, जटाधारण केलेला आहे, रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये साप आहे, भस्म धारण करणार आहे, स्मशानात राहणार आहे. तरी ती निंदा काय केली? तिनं ऐकून घेतली नाही. तिची निष्ठा म्हणजे निष्ठाच होती. असं जरी काही असेल तरी मला विवाह भगवान शंकरासोबतच करायचा आहे. पुन्हा भगवान शंकराने स्वतःच ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि हिमवानाच्या घरी गेले. पुन्हा भगवान शंकराची निंदा करू लागली, तुला जिच्यासोबत विवाह करायचा ना, ज्याच्यासोबत ते असा आहे, तरी ऐकून घेतलं नाही. मग सप्तऋषींना पाठवलं, तुम्ही जा पार्वतीची परीक्षा घ्या. पार्वतीला भगवान शंकराविषयी अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, निंदा करायला सुरुवात केली, तरी पार्वती माता थोडीही डळमळीत झाली नाही. मग भगवान शंकर पार्वती आईसाहेबावर खुश झाली आणि आशीर्वचन दिलं. सर्व देवी देवता हिमालयाबरोबर विवाहाची बोलणी करू लागले की हिमवान राजाला म्हटले की मग पार्वती आईसाहेबाचा विवाह भगवान शंकराशी करावा. हिमवान म्हटला, ठीक आहे मी द्यायला तयार आहे, परंतु भगवान शंकराला राजी करावं लागेल ना. म्हटले तुम्ही त्याची चिंता करू नका. पार्वती आईसाहेबाला त्यांनी आशीर्वचन दिले की मी तुझ्यासोबत विवाह करेन. आशीर्वचन जरी दिलं तरी आपल्याला बोलणी करायला जावं लागेल. म्हणून हिमवान आणि सर्व देवी देवता भगवान शंकराच्या समोर आले आणि भगवान शंकराला साष्टांग प्रणिपात केला. आणि भगवान शंकर आणि सर्व देवी देवता यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. देवा तुम्हाला पार्वती आईसाहेबासोबत विवाह करायचा, असं करायचे सगळं सांगितल्याच्या नंतर भगवान शंकराने सुद्धा यांचा प्रस्ताव मान्य केला. आणि भगवान शंकर आपल्या सर्व परिवारासह म्हणजे वरात घेऊन निघाले. आता ती कशी वरात होती, तो भगवान शंकर आणि पार्वती आईसाहेबांचा विवाह कसा होता, तो विवाह आपल्याला या डोळ्याने प्रत्यक्ष अनुभवायचा आहे. फक्त 1 मिनिट तुम्हाला सूचना देतो. भूते वेताळ नाचते, 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 भूते वेताळ नाचते.
हर्षयुक्त उमापती भूते वेताळ नाचते हर्षयुक्त उमापती भूते वेताळ नाचते भूते वेताळ नाचते भूते वेताळ नाचते भूते वेताळ नाचते नाचा हा. मंगलाष्टिका होणार आहेत तोपर्यंत अक्षदा वाटप करा. वरात जशी आपण पाहितली मग वरातीत कोण भूत वेताळ नंदी महाराज सर्वजण नृत्य करू लागले आणि विश्वकर्म्याने मंडप दिला. या हिमवानाच्या घरी या पर्वतराजाच्या घरी सर्व सगळे सोयरे आप्तेष्ट सर्वजण जमा झाले. फार मोठाच्या मोठा तो महाल आहे आणि वरात पाहायला मेना आली. कोण आली? ह्याचा आवाज वाढव. मेना आली. मेनाने जसं पाहितलं तिला आधी सर्वात अगोदर तिनं ती भूत बघा इकडं भूत बघितलं का? हो भूत पाहितलं. नंदी महाराज पाहितलं की त्या मेनीला चक्करच आली. दासीनं सावध केलं. मेनाय साहेब उठा. अहो म्हणली काय हे माझा जावा येईन काय त्याचे ते सोबतील. पुन्हा जावई पाहण्याची इच्छा. जावई बघितलं तर जावई जटा धारण केलेल्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा भस्म धारण केलेला गजचर्म पांघुरलेलं. पुन्हा त्या मेनेला काय झालं? मेना म्हटली मी हे लग्न होऊ देणार नाही. अशी घरोघर मेना जन्माला यावी महाराज. कारण संस्कारित मुलगा पाहून आपल्या मुलीला दिलं पाहिजे. परंतु ही मेना म्हणू लागली अहो काय संपत्ती गिंपत्ती पाहून द्यावं. हे राहतेत कुठं जावंय माझे तर कैलास पर्वतावर राहतेत स्मशानभूमीत राहतात. मग नारदाने समजून सांगितलं आणि शंकरासोबतच्यांना जे भूत होते जे नंदी महाराज होते जे वेताळ होते जे नाचू लागले नृत्य करू लागले म्हटले अरे जरा चांगलं रूप धारण करा चांगलं नाचा म्हटले. एक तर रूप तुमचं धड नाही नाचायलेत काय म्हणले. मग नाचायचं कसं? वाजव बरं एकदा. जरा चांगलं नाचा तरी काय तर रूप तरी धारण करा. केला स्वतः भगवान विष्णूनं. भगवान शंकराचा मेकअप पहा. जन मेकअप केला टाळ्या वाजवा मेकअपसाठी. आणि दिव्य शरीर प्राप्त झालं आणि ब्रह्मदेव महाराज लग्न लावण्यासाठी आले. मग नवरदेवाला नाव विचारलं ब्रह्मदेव महाराजांनी. नवरदेव तुमचं नाव सांगा. नवरदेवानं नाव सांगितलं माझं नाव रुद्र आहे. मग म्हटले तुमच्या बापाचं नाव सांगा. म्हटले ब्रह्मदेव आहे. मग ब्रह्मदेवाच्या बापाचं नाव सांगा. म्हटले विष्णू आहे. मग विष्णूच्या बापाचं नाव सांगा. म्हटले त्याचा बाप मीच आहे म्हटले. आणि अशी प्रत्यक्ष विवाहाला तिथं सुरुवात झाली. आणि आता सर्व वरार मंडळीला एक सूचना आहे की विवाह सोहळा झाल्याच्या नंतर आहेर झाल्याच्या नंतर गाणे झाल्याच्या नंतर दांडिया आणि दांडिया झाल्याच्या नंतर आरती पुढील सूचना. आणि सर्व विवाहासाठी आलेल्या सर्वजणांना सुरुची भोजनाचा सुद्धा आस्वाद आहे. एकदा आमच्या आचार्य मंडळीसाठी जे स्वयंपाक जे हे सांभाळणारे जे आमचे आहेत मग आमचे मुंजाभाऊ महाराज असतील मंगेश महाराजाचे मामा असतील काय मामाचं नाव सुदाम मामा असतील किंवा त्यांच्यासोबत जे स्वयंपाक करणारे आहेत खरंच एकदा चांगला झाला की नाही स्वयंपाक सांगा. रोज त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा महाराज टाळ्या जोरदार. असाच सुरुची भोजनाचा सुद्धा लाभ आपल्याला आज घ्यायचा आहे. करा लग्नाची तयारी. वरे नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मवती वेदिका क्षिप्रा वेत्र
वती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता भूया सदा मंगल शुभ मंगल सावधान मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान राजा भीमक रूपिणी सनयने देखो चिंता करी हे कन्या सगुना वरानु कवरा कवना से म्यादे से आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासे समर्पु म्हणे रुक्मा पुत्र वडील त्यासे पुसणे सूर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान आता सावधान समयो साधा समीपी असे वाग्वादान करा पलार्ध घटिका संपूर्ण आली असे भावेस गुरुचे पदा मुझ धरा तेथे स्मरा सादरे तो पक्षी कुलदैवता वधूवरा सूर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान. टाळी वाजा टाळी वाजा टाळी वाजा. ह्याला नाव घ्यायला लावावं लागेल ना. माईक द्या माईक. थांबा 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 थांबा. हॅलो नाव हा लगेच. हॅलो आता नाव घेऊ द्या घेऊ द्या त्यांना. आमचा देवा गायकवाड यूट्यूब चॅनलचा संचालक आणि यूट्यूब चॅनलचे मालक आमचे माऊलीभाऊ चोपडे या दोघांनी 500 रुपये दिलेत. टाळी वाजवा त्यांच्या नावाने. वा बरं हां हां चला. महालक्ष्मीच्या गळ्यात दीपकरावांचं नाव घेते शिवपुराणाच्या मेळ्यात. वा वा टाळी जय टाळी. हो. संग सूर्या रे संग सूर्याच्या तेजापरी काय चमचमती करी काय चमचमती करी व्याघ्रांबर फणीवर धारी शोभे भस्म बाळावरी शोभे भस्म बाळावरी शिवशंभूला पाहून उमा पार्वती लाजली शिवशंभूला पाहून उमा पार्वती लाजली नवरी 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 पार्वती नटली साडी तोळी झाली नेसली पार्वती नटली साडी तोळी झाली नेसली.
ती दिसे सुंदर जणू चंद्राची ते कोर चंद्राची ते कोर नवरत्नाच्या गळात हार हाती सोन्याची बिलवर शिवशंभूच्या संगतीला बघा पार्वती साजली शिवशंभूच्या संगतीला बघा पार्वती साजली पार्वती 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 नटली साडी तोळी धरी तिने नेसली पार्वती नटली साडी तोळी धरी तिने नेसली शिवशंभूच्या डोलीला ग बांधा लग्नाचं बाजिंग बांधा लग्नाचं बाजिंग आल्या सुवासिनी नटून झाल्या लग्नात गदंग झाल्या लग्नात गदंग माझ्या शंभूग देवाला आज हळद लागली माझ्या शंभूग देवाला आज हळद लागली पार्वती 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 नटली साडी तोळी झाली तिने सरली पार्वती नटली साडी तोळी झाली तिने सरली हे माता पार्वती बावरी झाली ग शिवशंभूची नवरी झाली ग माता पार्वती बावरी झाली ग शिवशंभूची नवरी झाली ग चंद्राला मिळाली चांदणी देवाला मिळाली पार्वती चंद्राला मिळाली चांदणी देवाला मिळाली पार्वती माता पार्वती बावरी झाली ग माता पार्वती बावरी झाली ग शिवशंभूची नवरी झाली ग शिवशंभूची नवरी झाली ग पर्वतराजाची लाडाचे लेख दिसायला होते लाखात एक पर्वतराजाची लाडाचे लेख दिसायला होते लाखात एक पार्वती बावरी झाली ग माता पार्वती बावरी झाली ग शिवशंभूची नवरी झाली ग शिवशंभूची नवरी झाली ग शिवशंभूची नवरी झाली ग क्षणात पार्वती रुसायची देवाला बघून हसायची क्षणात पार्वती रुसायची देवाला पार्वती बावरी झाली ग माता पार्वती बावरी झाली ग शिवशंभूची नवरी झाली ग शिवशंभूची नवरी झाली ग शिवशंभूची नवरी झाली ग अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात ना
आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो पंखिडा, हो पंखिडा, पंखिडा, हो पंखिडा. पंखिडा तो उड़ के गया हवा आई रे, पंखिडा तो उड़ के गया हवा आई रे. पंखिडा, पंखिडा, हो पंखिडा. मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की, मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की. आज आनंदी आनंद झाला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम माऊली तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम माऊली तुकाराम. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. राधा रमन हरि गोविंद
गोविंद बोलो आधार मन हरि गोविंद बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो धानी धारा ओम जय शिव ओंकारा एकानन चतुरानन पंचानन राजे स्वामी पंचानन राजे अरुण ओम जय शिव ओंकारा हरि लोटांकन वंदन चरण ढोलन बाहिन रूपसुनि प्रेम आलिंगन आनंद भोजन भाववाणिन मने नमः तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्याधरण तमेव सर्वं मम कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा पुरात्मना करोमि यज्ञं सकल नारायणाय नमः अजनं ईश्वरं रामनारायणं
कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल